तनू, हे तनू. हा, काय लक्ष कुठे आहे? हे बघ, ही घराची दुसरी चावी. कुठे बाहेर गेलास तर दार नीट लावून घे. तुला लवकर गेलंच पाहिजे का ऑफिसमध्ये? हो रे बाबा, आज जरा मी ऑफिसमध्ये लवकर जाईन म्हणतोय. काय रे, काय काम होतं? काम काय नाही रे, एकटं असलं की तेच विचार येतात रे. कंटाळा आलाय मला त्याचा. चल, कसलाही विचार करायचा नाही. आपल्याकडे टीव्ही आहे, पुस्तक आहेत. वाटलं तर बाहेर फिरायला जा, मित्रांबरोबर जा. वेगळं वातावरण, वेगळे विचार, डोक्याचं टेन्शन आपोआप कमी होईल रे. तुला आज उशिरा गेलं तर नाही चालणार. नाही रे बाबा, आज जरा ऑफिसमध्ये लवकर जायचंय. तुझ्या आईसाठी जातोय. आईसाठी का? संकट फक्त तुझ्यावरच येत नाही, तिच्यावरही येतात. कदाचित तुझ्यापेक्षा मोठी. नचिकेत काका, काय झालंय आईला? मला जरा ऑफिसला जायला उशीर होतोय, पण तुला थोडक्यात सांगतो. ऑफिसचे बॉस आहेत ना, कौशिक, त्यांनी तुझ्या आईला सांगितलंय की वीरेंद्र शिरोडकरची कव्हर स्टोरी कर आणि त्याची सगळी लफडी आणि कुलंगडी बाहेर काढ. आता जसं जसं ती वीरेंद्र शिरोडकरला एक्सपोज करायला लागेल, तसं तसं तिला स्वतःविषयी पण सांगायला लागेल. हे सगळं कठीण आहे आणि टाळणे अशक्य आहे. जाईच्या वडिलांना हे मध्येच काय सुचलं पण? तुझ्या आईविषयी त्या कौशिकला कळल्यानंतर तो असा वागतोय, याच्या मागे नक्कीच काहीतरी विकृत, विचित्र आणि वाईट कारण असणार. तो माणूस जरा ना विचित्रच आहे. मला तर कधीच आवडला नाही. जाईसारख्या इतक्या चांगल्या मुलीचे वडील असे कसे काय असू शकतात? असे कसे काय वागू शकतात? त्याच्या हातात अधिकार आहे ना, आणि चॅनलची सत्ता. पत्रकारिता हे एक कुणावरही कसंही निर्दयपणे चालवण्याचं शस्त्र आहे असं त्याला वाटतं. हा म्हणजे हलकटपणाचा कळस झाला ना. पण आपण त्याला विरोध करायला गेलो तर त्यातून काहीतरी विचित्र आणि विकृत अर्थ काढला जाईल. हे म्हणे लोकांच्या समोर सत्य मांडणार. त्यातून कुणी कसंही होरपळून निघालं तरी त्याची त्यांना पर्वा नाही. जाई भेटल्यावर मी तिला विचारेन. चल मी निघतो. टेलिफोनच्या बाजूला डायरी आहे, त्या पेजमध्ये सगळ्या हॉटेल्सची नावं आहेत. तुला भूक लागली तर जेवण मागून घे, पैसे मी नंतर दे. तू चिंता करू नकोस. आता तुला खर्चाला काही पैसे हवेत का? नाही, नको आहेत माझ्या. नक्की? चल. तुझा नचिकेत काका इथे असेपर्यंत कसलीही फिकीर करायची नाही काय? आणि अजिबात रडायचं नाही. काय म्हणतो नचिकेत काका, पण हे जाऊ दे रे, आहे ते आहे. आता काय करणार त्याला? आपण त्यातून काहीतरी मार्ग काढू. हिम्मत राखो, हिम्मत राखो. काय म्हणतो मी? आणि जरा रात्री लवकर या, उशीर होतो. काय जोडते? चल. काय काय म्हणालीस? परत सांग. मी लाडाना म्हटलं, तुम्ही केलेल्या अफरातफरीच्या गुन्ह्याबद्दल मी जर पोलिसात किंवा कोर्टात जायला नको असतील तर तुम्ही तुमचा बंगला आमच्या नावावर करा.
धन्य धन्य आहात आपण. अगं, तुझं वय काय, लाडांचं वय काय, त्यांचा अनुभव, नॉलेज सगळंच तुझ्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त. सो व्हॉट? सो व्हॉट निशांत? त्यांचं ज्ञान, अनुभव ह्याबद्दल मलाही आदर आहेच, पण त्यांनी त्यांच्या बुद्धीचा वापर असा फ्रॉड करून आपल्याला पैसे कसे कमवता येतील ह्याकरता वापरावा? दिस इज नॉट फेअर. आणि ह्याकरता तू त्यांना माफ करायला सांगतोस मला? मग काय म्हणाले ते पुढे? काय म्हणणार? म्हणाले मी ही कंपनी सोडून निघून जातो. म्हटलं नथिंग डुईंग, तुम्हाला इथेच राहावं लागेल. कारण त्यांच्या अनुभवाचा उपयोग आपल्यालाही होणारच आहे. रादर मला ती गरज आहे. अरे नाहीतर ही नवीन एक्सपोर्ट डिव्हिजन मी कुणाच्या जीवावर उभी करणार आहे? त्यांना सांगितलंय तुम्ही इथेच राहायचंय आणि ह्यापुढे असा कोणी फ्रॉड करत नाही ना ह्याकडे काळजीपूर्वक लक्ष द्यायचं. हाही तुमच्या शिक्षेचाच एक भाग आहे. सॉलिडस. मी असं कधीच कोणाला बोलू शकलो नसतो. आणि लाडांना तर नाहीच नाही. कारण ते तुझे लाड काका होते. मीही त्यांना खूप संधी दिली आहे. त्यांनी केलेल्या गुन्ह्याची शिक्षा त्यांनाच निवडायला सांगितली. पण मग नंतर मी विचार केला, आपल्या काकाने आपल्यालाच मामा बनवणं बरोबर नाही. आपणही आपल्या पडतीच्या काळात आपला बंगला, गाड्या, माझे सगळे दागिने विकून सगळ्यांची देणी फेडली ना. आणि आता आपलेच पैसे कुणीतरी खाऊन बंगले उभारताय. वा, नॉनसेन्स. अरे त्या लाडनी आणि त्यांच्या चांडाळ चौकटीनी कमी नाही, जवळजवळ 7 ते 8 कोटी खाल्लेत. मग काय आता पुढे काय? पुढे काय नाही म्हणजे आता तू. निशांत, मला आपण शाळेत शिकलेलं एक संस्कृत वचन आठवतंय, मुले कुठा रहा. म्हणजे जर झाडाला तोडायचं असेल तर सर्वप्रथम घाव मुळावर घाला, उगाचच फांद्या तोडत बसू नका. आता मी लाडांवर घाव घातलाय, हे सगळ्या कंपनीभर पसरलं. आता त्या विषारी झाडाच्या फांद्या आपोआप कोसळायला लागल्या. आणि या सगळ्यांवर कर्व्यांचं काय म्हणणं आहे? ते खूप खुश आहेत माझ्या डिसिजन. बघ, आणि तू त्यांच्यावर संशय घेत होतीस. त्यावेळेला मी सगळ्यांवरच संशय घेत होते. पण ह्या सगळ्या प्रकारात मी एक धडा शिकलेली आहे. जोपर्यंत समोरचा माणूस स्वतःला साव सिद्ध करत नाही तोपर्यंत त्याला चोरच समजायचं, निदान बिझनेस मध्ये तरी. पटतंय ना तुला? मला तर काहीच कळेनासं झालं. एकतर गेली 7-8 वर्ष माझा कशाशी टच नाही. फक्त ते झाड जेव्हा कोसळेल तेव्हा ते तुझ्या अंगावर नाही ना कोसळणार याची काळजी. ही काळजी मी सर्वप्रथम घेतली. लाड आणि त्यांची ती चांडाळ चौकडी वगळता आपले मॅनेजर्स, युनियन वर्कर्स हे सगळे माझ्याच बाजूने येत ना ह्याची खात्री करूनच मी चाल खेळली. तुझ्यासारखी शॉपिंग, किटी पार्ट्या, दागिने यात पैसे उधळणारी बाई हे सगळं करू शकते. जेव्हा तिचा संसार उद्ध्वस्त होतो, तिचं घर उद्ध्वस्त होतं, तिचा नवरा जाऊन देत ना
बोल ना, बोल. तिचा नवरा निष्क्रिय होता. नाही निशांत, मला पूर्ण विश्वास आहे एक दिवस तू पुन्हा ताठपणे उभा राहणार आहे. चल, मी खूप थकली आहे, झोपूया. माझ्या गोळ्या नाही दिल्या. आय एम सॉरी, मी विसरले. पण थँक्स आठवण करून दिल्याबद्दल. आणतात का? हं? तू आता तरी काही बोलणार आहेस का माझ्याशी? तनू, तनू, अरे तू आल्यापासून नीट सरळपणे माझ्याशी काहीही बोललेला नाहीयेस. कारण सरळ बोलण्यासारखी परिस्थिती नाहीये. अरे पण याचा अर्थ, याला काही अर्थ आहे का? आपल्या जवळच्याच माणसांनी असं वागायचं ठरवलं तर संपलंच सगळं. मला अशी अपेक्षा नव्हती. ही असले वाक्य बोलून काही उपयोग होणार आहे का तनू? तू काय बोलतोयस, कुणाबद्दल बोलतोयस हे मला एक अक्षर कळेल तर शपथ. बरं, मगापासून मी तुला 10 प्रकारांनी विचारायचा प्रयत्न केलाय, पण तुझं आपलं सारखं तेच. मी त्या दिवशी तुला जे काही सांगितलं ते तू तुझ्या बाबांना बोललीस ना? हो, बोलले. का? त्यांनीच सगळा सत्यानाश करून ठेवलाय. झालं परत तुझं सुरू. काय सत्यानाश झाला हे कळेल का मला? बाबांना मी सांगून एवढं मोठं काय बिघडलंय? तुझे बाबा कोण आहेत? आता त्याचा काही संबंध आहे का इथे? विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दे. ओके, ते CWW चॅनलचे CEO एशिया रिजन आहेत. पुढे? माझ्या आईचे बॉस आहेत. हो, मग? वीरेंद्र शिरोडकर हे माझे जन्मदाते आहेत हे त्यांना कळल्यानंतर त्यांनी काय केलं याची कल्पना आहे तुला? नाही, मला कसं माहित असेल? सांगतो ना मी तुला. त्यांनी माझ्याच आईला वीरेंद्र शिरोडकरची सगळी लफडी जगजाहीर करण्यासाठी एक स्टोरी कव्हर करायला सांगितली. काय? म्हणजे दुसऱ्या बाजूने तुझे बाबा, मी आणि माझी आई आमच्या दोघांच्याही अब्रूचे धिंडवडे काढायचा प्रयत्न करतात. याची कल्पना आहे तुला? नाही रे तनू, असं कसं करतील ते? ते त्यांना विचार, मला नको विचार. त्यांना म्हणे वीरेंद्र शिरोडकरचा बुरका फाडायचा. माझी एक मैत्रीण म्हणून मी तुला विश्वासानं सांगितलं, त्याचा परिणाम हा असा झालेला. बोल, काय आहे तुझ्याकडे बोलण्यासारखं? का तुलाही असंच वाटतंय तुझ्या बाबांनी जे काही केलं ते छान आहे, उत्तम आहे, असंच वाटतं ना तुला? नाही तनू, हे फार भयानक आहे आणि माझ्या बाबांनी असं करू नये असं मला वाटतं. तुझी आई काय म्हणाली तुला? त्या दिवसापासून मी घरीच गेलेलो नाही. मला तर आईशी बोलायची आणि भेटायची सुद्धा इच्छा नाही. आणि याचा अर्थ असा होत नाही की याचा गैरफायदा तुझ्या बाबांनी घ्यावा. तनू, अरे बाबांना वरून ऑर्डर आली असेल तर ते? असं काही नाही. नचिकेत काकाने मला सगळं खरं खरं सांगितलं. ही तुझ्या बाबांचीच आयडिया आहे, अतिशय विकृत आयडिया आहे. मान्य आहे मला. मी त्यांच्याशी बोलीन या विषयावर. दिस इज नॉट फेअर. काय विचारशील? मी विचारीन त्यांना त्यांनी असं का केलं म्हणून. विचार. तुला हे काही जमेल असं वाटत नाही, पण तरीही विचार. त्यांना हा आग्रह सोडून द्यायला लागतो. कळलं? मी प्रयत्न करेन, खरंच करेन. हे लक्षात ठेव जाईल. मी आणि माझी आई आमच्या दोघांच्याही आयुष्याचा सत्यानाश ठरलेला. हो, कळतंय मला. हे बघ, असं समज हवं तर माझ्या आईची लाज वाचवणं आता फक्त तुझ्या आणि तुझ्याच हातात. मी शक्य ते सगळे प्रयत्न करेन.
तू जर का हे केलंस तरच माझी मैत्रीण म्हणवण्याच्या लायकीची राशी. आकांक्षा, आय नीड अन एक्सप्लेनेशन. मी इतकं सांगूनही यावर ऍक्शन का घेतली गेली नाही? मला खुलासा हवा याचा. सर, मी ऑलरेडी काही स्टोरीज करायला लागलेली होते, त्यांची शूटिंग सुरू झाली होती, ती अशी मध्येच सोडून देणं मला शक्य नव्हतं, म्हणून मला सवड झाली नाही. व्हॉट? सवड मिळेल तेव्हा? म्हणजे मी सांगितल्यानंतर सवडीनं वेळ मिळेल तेव्हा जमेल तशी कामं करायची नाहीयेत. हातातली सगळी कामं बाजूला ठेवून ही कामं व्हायला हवीत. कळतंय ना तुला? येस सर. मी ही स्टोरी कर असं तुला सुचवलं नाहीये आकांक्षा. इट वॉज एन ऑर्डर. आकांक्षा, चॅनलची व्ह्यूअरशिप टिकवणं, ती वाढवणं ही ज्याप्रमाणे माझी जबाबदारी आहे त्याचप्रमाणे ती तुझी जबाबदारी आहे. आणि हे मी तुला सांगायला हवं. नाही सर, मला माहिती आहे ते. नाही, मग त्या बाबतीत अजूनही काही केलं का गेलेलं नाही? काय अडचण काय? नाही, कोणी हायगाय करत असेल तर मला सांग ना, मी सरळ करतो त्यांना. आकांक्षा, माझा तुझ्यावर संपूर्ण विश्वास आहे. हे बघ, आजपर्यंत तू तुला दिलेलं सर्व काम उत्तमच करत आलेली आहेस. त्यामुळे मी कितीही चिडून संतापून बोललो तरी तू गैरसमज करून घेऊ नकोस. हे बघ, मी जे काही तुला सांगतोय ना ते तुझ्या माझ्या चॅनेलच्या हितासाठीच आहे. यात माझा काही स्वार्थ नाहीये. आहे का? नाही, मला याची पूर्ण कल्पना आहे सर. मग या ऑपरेशन वीरेंद्र शिरोडकरची सुरुवात कधीपासून करायचं ठरवतेस तू? लवकरात लवकर. आय शॅल कीप यू पोस्टेड. गुड. बाय द वे, हे काम कुणावर सोपवतेस तू? धनाजी आणि परशुराम. ओके, पण त्यांना नीट समजावून सांग. कुठे भेटायचंय, काय प्रश्न विचारायचे, कसं आणि कुठे कोंडीत पकडायचंय त्याची त्यांना नीट कल्पना दे. हो, नाहीतर ते भलतंच काहीतरी विचारायचे, नको ते शूट करायचे आणि मग गोंधळ व्हायचा. अंडरस्टूड? येस सर. मी उद्या दिल्लीला परत जातोय, बट आय वॉन्ट द जॉब डन. येस सर. ऑपरेशन वीरेंद्र शिरोडकर. आता वीरेंद्र शिरोडकरच ऑपरेशन होणार. ऑपरेशनच का, माझ्या प्लॅन प्रमाणे पोस्टमॉर्टेमच झाला हवं. येस. हॅलो आई, अक्षता बोलते. बोला अक्षता मॅडम, बोला. काय म्हणताय? अगं, औषधं घेतलीस का? हो, घेतली औषधं. मग ती दुपारच्या जेवणानंतर अगं बाई हो, ती सुद्धा गोळी घेतली. तेवढ्यासाठीच मला फोन केला होतास? धन्य बाई तुझी. हो ना. तनू? आई, तनू आलाय का ग? ए अरे आई, ए तनू बाळा. हॅलो तनू. आई आई ग. ए तनू. अरे असं काय तनू? अरे कुठे गेला होतास तू बाबा? तुझ्या आईला, अक्षता मावशीला, आम्हाला कोण काळजी लागून राहिली रे बाबा तुझी? अरे तनू, जेवणारेस का रे? वाढू का रे जेवायला तुला? तनू, अरे असा काय? काल कुठे गेला होतास बाबा तू? अरे तनू बाळा, अरे सांगशील की नाही काही? शतायुषी भाऊ. अरे अरे तनू, अरे माझ्याशी बोल तरी. ए तनू, तन्वी, तनू.